श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायण नमोस्तुते। सुखासारिके पूर्णवैराग्यजांचे वसिष्ठावरे ज्ञानयोगेश्वरांचे कवी वाल्मिकी सारिका मान्यायसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार या ब्रह्मचैतन्यमूर्ती कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारे नवल विनोद विहारी कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम। गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी कृष्ण हरे कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम। शरणागत दीना शरणेने
चरणी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय राम. वाह कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम. कीर्तने ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरुराया ब्रह्म चैतन्य श्री गुरुराया कीर्तने सद्गुरु राजा कीर्तने सद्गुरु राजा कीर्तने सद्गुरु जड जीवांच्या उद्धारास्तव जड जीवांच्या उद्धारास्तव धरिसी तू काया कीर्तनी धरिसी तू काया कीर्तनी सद्गुरु राजा कीर्तनी सद्गुरु राजा कीर्तनी सद्गुरु ओ राम नामाचे अमृत पादुने राम नामाचे अमृत पादुने भव भयने सिलया कीर्तनी सद्गुरु राजा कीर्तनी सद्गुरु राजा कीर्तनी सद्गुरु संत दास सुत गुरु चरणी रत संत दास सुत लागत से पाया कीर्तनी लागत से पाया कीर्तनी सद्गुरु राजा कीर्तनी सद्गुरु राजा कीर्तनी सद्गुरु राजा गुरु राजा गुरु रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम प्रणाम राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजा राम पतित पावन सीताराम कुंडली कवरदा हरि श्री ज्ञानदेव राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज महारुद्र हनुमान भगवान गोपाल कृष्ण महाराज जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयो सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज जय जय रघुवीर समर्थ भगवान श्री मंगलमूर्ती. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना
या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. सारे कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे. रसनादरवी श्रुती पात्रातुने, रसनादरवी श्रुती पात्रातुने हृदयालये उतरे कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे. कथा रस रे. या रस पाने संसारातुने, या रस पाने संसारातुने, या रस पाने संसारातुने पाय सहज विसरे, पाय सहज विसरे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस. सारे जिंदोटी
बहु सेविती सज्जन परी कधीही नसरे परी कधीही नसरे मधुर बहु कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस देवा अमृत म्हणे हीचिद वल्ली हृदयांतरी पसरे कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे कृष्ण कथा कृष्ण कथा कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस अमृत म्हणे हीचिद वल्ली हृदयांतरी पसरे मधुर बहु कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे कथा रस रे कथा रस रे कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सगळ्यांनी म्हणा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे या रस पाने संसारातुनी पाय सहज निसरे रसना दरवे श्रुती पात्रातुनी हृदयांतरी उतरे सेविलाची बहु सेविती सज्जन परी कधीही नसरे अमृत म्हणे ही चिदवल्ली हृदयांतरी पसरे मधुर बहु कृष्ण कथा रसरे श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वे नामस्माकं कुलदैव श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर अनेक जन्मांच्या पुण्याईनं प्राप्त झालेल्या मनुष्य देहात मनुष्याने भगवंताची ओळख करून घ्यावी एवढाच हेतू आहे. भागवतकार म्हणाले ब्रह्मा कव लोक धिक्पणम एवढ्या करताच जन्म आहे. आणि भगवंताची ओळख करून घेणं म्हणजे स्वतःची ओळख करून घेणं. आम्ही जगाला खूप ओळखतो पण जगाला ओळखून आपली ओळख कधीच होत नाही. समर्थ म्हणाले मी कोण हे न नेणीजे तया नाम अज्ञान म्हणीजे अज्ञान गेली या पाविजे परब्रह्म.
म्हणून ओळखीला हरी धन्य तो संसारी, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. तो भगवंतच झाला, भेद उरला नाही, अभेद स्थिती निर्माण. आणि मग अशी ओळख करून घेण्याकरता आपण मागच्या भागात बघितलं, 4 मार्ग प्रत्येक युगात सांगितलेला, एक एक मार्ग. कृते यद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे परिचर्याच कलौतत हरिकीर्तना. कलियुगात भगवत नाम संकीर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही नाही नाही. त्रिवार सत्य. सत्यस्वरूप परमात्म्याला ओळखायचे एकच मार्ग या युगामध्ये, आणि भगवान सत्य असल्यामुळे भगवंताला ओळखण्याचा मार्ग सुद्धा सत्यच असला पाहिजे. भगवान सत्यस्वरूप आहे की नाही? सत्यम परम सत्य त्रिसत्य सत्यम. भगवंताची गर्भस्तुती करताना असं भागवतात म्हणलंय तशापासून, सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना. हे सत्यस्वरूप परमात्म्या, आम्ही तुला सत्यस्वरूपात शरण आलेलो. आणि तो मार्ग म्हणजे भगवंताची नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन. अशीच भक्ती व्हावी, हीच थोर भक्ती. तुकोबा नेमकं बोट दाखवून सांग, संकल्पावी माया संसाराची. मागच्या भागात आपण बोललो, चित्तशुद्धीचे एकच उपाय. मग अशी ज्याची कथा करायची, असं ज्याचं 24 तास नामस्मरण करायचं, म्हणजे 24 तास ज्याच्या स्मरणात करायचं, अनुसंधानात, त्याच्याशी संधान साधायचं आहे ना आपल्याला. मग अनुसंधानाशिवाय पर्याय नाही. असं आहे, आपलं काम एखाद्याकडनं करून घ्यायचं आहे. मला कीर्तन करायचं आहे तर मला साथीदार शोधायला लागतात, त्यांच्याशी संधान साधायला लागतं. संधान साधलं की ते मिळतं, काम होतं. असं भगवंताशी आपलं काम आहे. कोणचं काम आहे? काम जावा ही काम आहे. ज्याने अनुसंधान साधलं त्यांचा काम वासना संपल्या. काम नाही झालो पाही रिकामा. त्यांचे सगळे संकल्प विकल्प सगळे संपले, आणि मग त्याने अखंड अनुसंधानाने भगवंताला जवळ केला. आणि असा जवळ केलेला भगवान कसा आहे? तो स्मर्तृगामी आहे. भगवंताचं वैशिष्ट्य असं, तो स्मर्तृगामी आहे. आणि स्मर्तृगामी याचा अर्थ स्मरण केल्याबरोबर तात्काळ हजर होणार. तो आप्त आहे आपला, नातेवाईक नाही, आप्त आहे. आणि आप्त कोणाला म्हणतात? आप्तस्तु यथार्थ वक्ता. संत आपले आप्त आहेत, सद्गुरू आपले आप्त आहेत, भगवान आपला आप्त आहे. जे आपल्या हिताचं सांगतात ना, त्यांना आप्त असं म्हणतात. मग असं हिस्त साधून देणारे जे आहेत ना, त्यांनी भगवान तुमच्या आमच्या समोर उभा केला. त्यांच्या अनेक जन्माच्या पुण्याईनं तो तुमच्या आमच्या समोर उभा राहिला. केला म्हटल्यापेक्षा राहिला तो. विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि त्यांनी विचारलं, तुम्हाला देव दिसलाय का? परमहंस म्हणाले, नरेंद्रा, काय खुळ्यासारखा प्रश्न विचारतोस? मला वाटलं होतं शिकलेला मुलगा चांगला प्रश्न विचारेल. असं काय विचारतोस? दिसलाय का म्हणून? तुला बघायचं आहे का? बोल, बघायचं आहे? आणि विवेकानंद म्हणाले, हो बघायचं आहे. आणि विवेकानंदांनी लिहून ठेवले, माझ्या सद्गुरूंनी आपल्या उजव्या पायाचा अंगठा माझ्या अंगाला लावला, पायाला लावला, आणि ब्रह्मांडा सकट मी फिरतोय की काय असं मला वाटायला. मी सांगितलं, आवरा आवरा आवरा, हे मला सहन होत नाही, हे मला सहन होत नाही, आवरा हे सगळं आता. तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले, इतका कासावीस ज्या वेळेला भगवंता करता होशील ना, तेव्हा भगवंत तुझ्या समोर येऊन उभा राहील.
म्हणून एकच करावं. अनेक साधनं जीवनात करण्यापेक्षा एकच साधन करावं. एकच काहीतरी करावं म्हणजे त्याला ते सगळं जमतं. ज्याला एक जमतं ना त्याला सगळं जमतं, आणि जो सगळं करायला जातो ना त्याला एकही जमत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणून एक देव आहे खरा, आपुला तो एक देव करून या घ्यावा. मग असा भगवंत तुमच्या आमच्या समोर ज्याने उभा करून दिलेला आहे ना, आणून ठेवलेला आहे. घे दर्शन. किती घेशील? किती घेशील? पुन्हा पुन्हा घे, आणि घेशील ना ते योग्य मार्गाने आणि योग्य रीतीने घे. आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो. सकाळी उठल्यापासून 50 देवळात मनुष्य फिरून येतो. आणि एका गृहस्थाने विचारलं, कुठे गेला होता? अहो, सकाळचा नियम आहे, गणपती, मारुती, मसोबा, विठोबा, जगदंबा, एक का दोन शंकर. मग त्या गृहस्थाने प्रश्न विचारला, आज गणपतीच्या देवळात गेला होतात, गणपतीच्या अंगावर कोणत्या रंगाचं वस्त्र होतं? तो म्हणाला, तेवढंच बघितलं नाही. मग काय बघितलं? हे दर्शन नाही आहे, हे दर्शन नाही आहे. हा भक्तीचा व्यभिचार आहे, हा भक्तीचा बाजार आहे. असा बाजार संतांनी नाही मांडला, कधी समर्थांनी नाही मांडला, ज्ञानोबाने नाही मांडला, तुकोबांनी नाही मांडला, महाराजांनी नाही मांडला, शंकराचार्यांनी नाही मांडला. जो खरा परमात्मा आहे ना, तो तुमच्या आमच्या समोर उभा केला आणि सांगितलं, याचं भजन कर. आणि आचार्य सांगायला लागले, माझा कृष्णचंद्र परमात्मा कसा आहे तो बघ तरी जरा. देव संतांच्या दृष्टीने बघावा. आपल्या दृष्टीने बघितला ना की त्यातले गुणदोष कळायला लागतात, गुणदोष कळायला. आणि साधूच्या दृष्टीने भगवंत बघितला की तो निर्दोषच दिसतो. आपण देवाची मूर्ती बघितली ना की आपल्याला त्यातले दोषच जास्त दिसतात, कारण आपल्यात दोष असतात तेव्हा दुसऱ्याचे दोष दिसतात. महाराज म्हणे, नाही थोडंसं जरा हनवटी थोडी अजून कोरायला पाहिजे होती, हात जरा नख जरा अजून तरल दिसायला पाहिजे होती, वस्त्र जरा अजून नीट नेसवायला पाहिजे होतं. आणि संतांना तो निर्दोषच दिसतो. असा निर्दोष परमात्मा जीवाला निर्दोष करणारा आहे, मुक्त करणारा आहे. आणि असा परमात्मा, असा श्रीकृष्णचंद्र परमात्मा भगवान शंकराचार्यांनी तुमच्या आमच्या समोर ज्या वाङ्मयातून उभा केलेला आहे त्याला स्तोत्र वाङ्मय असं म्हणतात. स्तुती आहे भगवंताची. पण स्तुतीमध्ये दोन गोष्टी असतात, एक अर्थवाद असतो आणि एक खरी स्तुती असते. अर्थवाद म्हणजे नसलेलं चिकटवलं जातं ना, त्याला अर्थवाद असं म्हणतात. नसलेलं चिकटवलं जातं की नाही, काही गुण नसतात, पण तरी आम्ही म्हणतो की नाही, आज जे आम्हाला नेतृत्व लाभलेलं आहे असं नेतृत्व आम्हाला गेल्या 10,000 वर्षात मिळालं नव्हतं. एकही त्याच्यात गुण नसतो नेतृत्व. भाषण करायला लागलं तर सेक्रेटरीने लिहून द्यायला लागतं, आणि ते सुद्धा धड वाचता येत नाही. अक्षर पंडित सगळे. पण भगवान निर्दोष आहे, एकही दोष सापडत. शोधायला गेलात तरी नाही सापडत. ज्ञानोबांच्यात दोष नाही सापडत, निर्दोष. तुकोबांच्यात दोष नाही, समर्थांच्यात दोष. आणि आचार्य सांगतात, माझा कृष्णचंद्र परमात्मा कसा आहे. कृष्णाष्टकाचा पहिला श्लोक आपण थोडंसं चिंतन करणार आहोत प्रभू कृपेने. कसा आहे परमात्मा? आचार्य बोलतायत, भजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम मनोज गर्वमोचनम विशाल लोल लोचनम
विधूत गोपशोचनम नमामि पद्मलोचनम वसुदेव सुतं देवं म्हणा कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं भगवान गोपाल कृष्ण महाराज. आचार्य सांगतात भजै व्रजैकमंड. प्रत्येक शब्दाला आचार्यांचा शब्द आहे तो लक्षात, तोलून मोजून मापून शब्द वापरलेले. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने तुकवा म्हणाले, शब्दाचीच शस्त्रे करू आम्ही, शब्दची आमुचा जीविचा. पर संतांचा सत्पुरुषांचा शब्द कसा असतो, उपनिषद सांगताय एको शब्द हा सम्यक ज्ञातः सम्यक विशेषतः स्वर्गे मर्ते लोकेच कामधुक भवती. एक शब्द उच्चारला अनेकांचं काम. भजै व्रजैक मंडनम. हे जीवा त्याला भज. कोणाला त्याला म्हणजे कोणाला, व्रजैक मंडनम. जो व्रजाचं मंडन आहे त्याला भज. भज शब्द 3 अर्थाने सिद्ध होतो. भजनाम भक्ती, आणि भक्ती शब्द 3 अर्थाने सिद्ध होतो. भजनम भक्ती, भागो भक्ती आणि भंजनम भक्ती. भजनम भक्ती, त्याचं भजन करावं. किती करावं, किती करावं. बुवानं विचारलं, बुवा कथा किती करणार. बुवाने सांगितलं बिदागी मिळेपर्यंत. भजन किती करावं. आपुली या सुखस्वार्थ समर्थ म्हणतात, केलीच करावी हरिकथा, पण हरिकथेविना सर्वथा राहोच. कसं करावं. लाज सांडोनी जनाची, आस्था सांडोनी धनाची, नित्य नवी कीर्तनाची आवडी धरा. भज सेवाया, भजन कर, त्याची सेवा कर आणि भंजन कर. कशाचं भंजन करायचं आहे. अविद्येचं भंजन आहे. ही अविद्येची नाळ आमच्या गळ्याभोवतीची जन्मजन्मांतरी बांधलेली आहे. माऊली म्हणते अविद्येचे आडवे भुंजीत मीपणाचे भवे, तया चैतन्याचे निधावे कारुण्याचे. मग ती नाळ सोडवण्याकरता शंकराचार्य आलेले आहेत. काय जरूर होती, काय जरूर होती यांना यायची. असं आम्ही काय केलं होतं म्हणून यांनी यावं. अहो त्यांची जयंती पुण्यतिथी सुद्धा लक्षात नसते आमच्या. तुमच्या आमच्या जाऊन देत, आचार्य पीठावरती बसलेल्यांच्या सुद्धा नसते. पण तरी ते सांगतात की नाही, त्यांची प्रतिज्ञा आहे. सत्पुरुषांची प्रतिज्ञा आहे, ज्ञानोबांची प्रतिज्ञा आहे. काय ज्ञानोबांनी प्रतिज्ञा केली. अवघाचे संसार, अवघाचे संसार, जाईन गे बाई तया पंढरपुरा, जाईन गे माय भेटेत माहेरा मायवा. अवघाचे संसार, अवघाचे संसार, अवघाचे संसार, सुखाचा करीन अवघाचे, अवघाचे संसार सुखाचा. जाईन के बाय तया पंढरपुरा, या भावनेनं आचार्य बोलतायत. कोणाचं भजन कर. व्रजैक मंडनम, व्रजनाम गोकुळ. जो गोकुळाचं मंडन आहे त्याचं भजन कर, भलत्या सलत्याचं करू नको. भगवान गोकुळाचं मंडन आहे असं म्हणण्यापेक्षा, भगवान गोकुळाचं मंडन आहे असं म्हणण्यापेक्षा, भगवंतामुळे गोकुळ मंडन ठरलेलं आहे असं म्हटलं तर जास्त सही. तो विश्वाचा अलंकार आहे. हो, विश्वाचा अलंकार आहे. व्रजैक मंडनम. आणि अलंकार कशाला म्हणतात. अलंकरोती इति अलंकार. जो परिधान केला ना की सौंदर्य वाढतं,
सौंदर्य वाढतं. पण मुळात सौंदर्य असेल तर वाढतं, नसतंच आणि अलंकार परिधान केले काय उपयोग आहे? काय उपयोग? अलंकार होती ती अलंकारा. जगाला सौंदर्य का आहे? जगामध्ये सौंदर्य का आहे? या जगातला प्रत्येक एक 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 पेशीय अमिबापासून तो अनेक पेशीय प्राण्यांपर्यंत जे जे प्राणी आहेत ना, त्यांच्यात सौंदर्य आहे, कारण ते चैतन्य विलसित झालेलं आहे. आणि याला चिद्विलासवाद असं म्हणतात वेदांतात. याला चैतन्य विलसित झालं. ते चैतन्य काढा बघू, त्याच्यातून चैतन्य काढा. कोण विचारतं हो? यातलं चैतन्य संपलं, मला बोलवाल कधी कीर्तनाला? नाही, कीर्तन करावं असं वाटत होतं, पण आता ते चैतन्य राहिलं नाही. आता आवाज तसा लागत नाही, ताल ठेका तसा बरोबर येत नाही. हे सगळं आहे ना तोपर्यंत किंमत आहे. पण एकदा का संपलं, माऊलीची ओवी सांगू, देहाचे मोटके उभे तेथ जेवी चेतना उपलभे, ते चळवळेचे नियोगे आला म्हणत. म्हणून त्याला किंमत आहे. फुलामध्ये सुगंध आहे ना तोपर्यंत फुलात किंमत आहे. मग हा सुगंध भरला कोणी? हा ज्याने भरला ना तो व्रजैक मंडनम आहे. म्हणून आचार्य म्हणतात व्रजैक मंडनम. या जीवनात सौंदर्यता कोणी भिरवली? विचार केला कधी? आईच्या शरीरामध्ये दूध कोणी निर्माण केलं? कोणी निर्माण केलं? विज्ञान बाहेर संयोग घडवू शकतं, पण वाढ करायला आईच्या शरीरात पाठवायला लागतं ना. कोणे केली बाळा दुधाची उत्पत्ती? मग असा जो तुला सांभाळतो ना, तो भगवंत आहे, तो गोपाल कृष्ण आहे. त्याला नाही म्हणू नको. देव नाकारण्यात काही पुरुषार्थ लागत नाही, लक्षात घ्या. ईश्वर नाही म्हणण्यात काहीही अक्कल लागत नाही. तो आहे म्हणण्यामध्ये आधी आपल्यात आहे हे कळायला लागतं, तेव्हा म्हणतो ईश्वर आहे. अमृतरायांचं एक सुंदर पद्य आहे, फार सुंदर पद आहे. अमृतराय म्हणाले, नाही कसं म्हणता तुम्ही? मी तुम्हाला सांगतो. जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे. जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे. हो तंतु पटी मिळाले भूमी नभा परी हो. घटमृत्तिका निराळी, घटमृत्तिका निराळी ऐसे कसे म्हणावे. हो जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे. मुक्ता सुतेज पाणी पुष्पी सुगंध तो हा. मलयागिरी सुवासा, मलयागिरी सुवासा ऐसे कसे म्हणावे. मलयागिरी सुवासा नाही कसे म्हणावे. हो जगव्यापका हरीला नाही कसे. तो जगव्यापक आहे. माझे समर्थ तर मनाला सांगतात, म्हणा नभी संचरे जो अणु रेणू काही. रिता ठावत्या राघवा वीण नाही. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. आणि मना सांग बारे तुझे का. आहेच बळी फुलात आहे.
इतकंच काय, यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमत ऊर्जितमेतवा. ऋषींना तो दिसला ना, म्हणून नमन केलं की नाही रुद्राध्यायामध्ये. अश्माच मे, मृत्तिकाच मे, गिरयश्च मे, पर्वताश्च मे, सिकताश्च मे. सगळ्यांना नमन केलं आणि सगळ्यांना नमन करून मग ते मला तुझ्या कृपेनं मिळावं. हे इळादेव हूर. कधीतरी या सुक्तांचा विचार करावा, हो करावा. आनंद आहे बस, आपल्याला आनंद. व्रजैकमंडलम. आणि असा व्रजाचं मंडन असणारा कृष्णचंद्र परमात्मा काय करतो, समस्त पाप खंडन, सगळ्या पापांची होळी करतो. हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षणमा. नवे नवे भगवंताचं भजन करावंसं आपल्याला वाटायला लागलं ना की समजायला हरकत नाही आपल्या पापक्षयाची वेळ जवळ आली म्हणून. पापक्षयेत श्री रघुनाथ सेवा. सुभाषित असं आहे, धनक्षयेत वर्धते अंतराग्नी, पुण्यक्षयेत नीच जनस्य सेवा, कुलक्षयेत स्याद व्यभिचार बुद्धी आणि पापक्षयेत श्री रघुनाथ सेवा. घरातला धनाचा क्षय व्हायला लागला, जायला लागलं की समजावं लक्ष्मीबाईंनी गाठोडं बांधायचं ठरवलेलं दिसतंय. पाप संपायचा वेळ आली की भगवंताच्याकडे आपोआप प्रवृत्ती निर्माण होते. आणि अशी एकता प्रवृत्ती निर्माण झाली की मग एकदा गेली की ती परत येत नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण दे. भाग गेला, शीण गेला, अवघा झाला, पाप संपलंच बळी. पुनरपी संसारा येणे नाही. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे, जो गोंदवल्यात आला, काय वाक्य आहे महाराजांचं बघा, जो गोंदवल्यातील राहिला ना त्याचं जन्म मरणच संपलं, तो रामरूपच झाला. रामरूपच. समस्त पाप खंडनम. आणि माझा कृष्णचंद्र परमात्मा कसा आहे, स्वभक्त चित्तरंजन. तो भक्तांचं चित्तरंजन करणारा आहे. तुमचं आमचं चित्तरंजन करायला त्याला फार नाही कष्ट पडत, कारण आमच्या मागण्या माहिती आहेत त्याला. रूपन देही, जयन देही, एवढंच फक्त. सरड्याची धाव शेवटी कुठपर्यंत, कुंबडापर्यंतच की नाही. पण जे काहीच मागत नाहीत त्याच्याकडे, तो दे दे म्हणतोय ना तरी मागत नाही. घे घे तरी तो मागत नाही. तुका म्हणे काही न मागो आणि, तुका म्हणे काही न मागो आणि, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागो आणि, ओ तुका म्हणे काही न मागो, तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख. अरे दिलंय ना त्याने, किती दिलंय, लायकीपेक्षा जास्त दिलंय. फक्त त्याने दिलंय हे कळायला लागतं, ही आठवण लागते. आणि ज्याला आठवण असते ना तो त्याच्याकडे कधीच मागत नाही, तृप्त असतो. संतुष्ट सततम योगी, 12वा अध्याय. यदा आत्मा दृढनिश्चय मय्या अर्पित मनोबुद्धी यो मद भक्त. भाऊसाहेब केतकर नावाचे महाराजांचे एक शिष्य होते, गोंदवल्यात राहायचे महाराजांना. त्या भाऊसाहेबांना एकाने विचारलं, महाराजांच्यात तुम्हाला काय दिसलं हो, काय दिसलं? महाराज इतके संतुष्ट कसे कायम, तुम्ही त्यांच्या जवळ आहात, सांगा ना आम्हाला. ते म्हणाले, मला एकच दिसलं, महाराजांनी कधी कोणाकडे मला अमकं पाहिजे म्हणून मागितलं नाही. आणि आमचे चैतन्य महाराज देगलूरकर नेहमी कीर्तनात सांगतात, ज्याला नाही म्हणता येतं ना त्याला सगळं मिळतं, आणि ज्याला सगळं हवं असताना त्याला काहीच मिळत नाही. स्वभक्त चित्तरंजन. अशी ज्यांची वृत्ती आहे
त्या ज्ञानोबांचं चित्तरंजन भगवान कसं करेल? ज्यांचं चित्त चैतन्यासकट त्यांनी चोरून नेलं. शंकराचार्यांचं चित्तरंजन भगवान कसं करेल? तुकोबांचं चित्तरंजन कसं करेल? पण त्यांचं चित्तरंजन सुद्धा भगवान करतो का? ते चित्त चोरून घेतो, चित्त चोरून. आणि ते चित्त चोरलेलं ज्या वेळेला शोधायला जातात ना, त्यावेळेला ते त्याचं जे स्मरण करतात, कीर्तन करतात, गुणसंकीर्तन करतात, ते त्याला आवडतं आणि तो म्हणतो असं माझं कीर्तन मी आत्तापर्यंत कधी ऐकलं नव्हतं, म्हणून तो त्यांचं चित्तरंजन. सदैव आनंदनंदनम, तो आनंदाचा कंद आहे. पुढे म्हणाले सुपिच्छ गुच्छ मस्तकम. भगवान कसा आहे? आपण गोपालकृष्णाचं चित्र जर कधी मूर्ती बघितली तर त्याच्या डोक्यावरती मुकुट आहे, मुकुट आहे, आणि त्याच्यामध्ये काय लावलेलं असतं? हो, काय लावलेलं असतं? त्याच्यामध्ये पीस लावलेलं असतं, ते मोराचं पीस असतं. वास्तविक तो इतका सुंदर आहे की त्यांनी कावळ्याचं पीस लावलं ना तरी तो सुंदर दिसतो. जे जातिवंत सुंदर असतात ना, त्यांनी काही केलं तरी सुंदर दिसतं. आणि आम्ही काही केलं की लोक म्हणतात बुवा तुम्हाला हे शोभत नाही, असं करत जाऊ नका, बरं नाही. ते मोराचं पीस का लावलं? आचार्यांची दृष्टी आहे ती, दार्शनिकाची दृष्टी आहे. ते म्हणाले मोर हे सरस्वतीचं वाहन आहे आणि सरस्वती ही ज्ञानाची वाहक आहे. जो जीवनात ज्ञानाचा वाहक बनतो ना, त्याला भगवान मस्तकावरती घेऊन नाचत असतो. तयांचे पहावया डोहाळे, म्हणून मजा अचक्षुसी डोळे, हातीचे निलीला कमळे. सुपिच्छ गुच्छ मस्तकम आणि सुनाद वेणू हस्तकम. ती बासरी आहे. भागवतात या बासरीचं फार सुंदर वर्णन आहे दशमस्कंधामध्ये. मुळात वाच, तिथे 7 स्वर निघतात, सा रे ग म प ध नि. आणि ते 7 स्वर तुम्हाला आम्हाला सांगत असतात, बाबा एक लक्षात ठेव, अहंकार सोड आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सारे गाम का परमेश्वर धनी है. याला म्हणतात सुनाद वेणू हस्त. आणि भगवान अनंग रंग सागर आहे, कामाचा सागर आहे. कामाला एकदा असं वाटलं की मी याला पराभूत करीन, मदनाला वाटलं, म्हणून तो धनुष्यबाण घेऊन बसला होता. भगवंताला सांगितलं मी आज तुम्हाला पराभूत करणार आहे, संध्याकाळी कुठेही असाल तिथे मी तुमचा पराभव करतो. भगवान म्हणाले ठीक आहे. आव्हान स्वीकारलं. गोपालकृष्णाला अशी आव्हानं स्वीकारायची लहानपणापासूनच सवय आहे. आणि भगवान निघाले हो, आणि कामाने बाण सोडला, मदनाने बाण सोडला. तो बाण सोडला, तो भगवंताला नाही लागला, भगवंताला नाही लागला. भगवान बाजूला झाले आणि बाण निघून गेला. काम पराभूत होतो. वासना जिथे पराभूत होतात ना, त्याला वासुदेव असं म्हणतात. वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. आणि आचार्य म्हणाले असा भगवंत तो सुद्धा निकाम कामदायकम, तो सुद्धा तुमच्या आमच्या अंतःकरणात इच्छा निर्माण करतो की नाही मला केव्हा तरी भगवंताला बघावं. पण इच्छा जी असते ना ती चांगली असते. त्यांनी भगवत दर्शन दीर्घंत चारुसायकम रसाळ वेणुगायकम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम मनोज गर्वमोचनम. कामाचा गर्व हरण केला, बोललो मी आता. विशाल लोललोचनम. भगवंताची दृष्टी विशाल आहे, म्हणजे बटबटीत नाही हो. सद्गुरूंची दृष्टी विशाल आहे, म्हणजे सद्गुरूंच्या दृष्टीत काही येत नाही असा विषयच नसतो, असा विषय असतो. देवाला सगळं कळतं, फक्त आपल्याला कळत नाही, त्याला सगळं कळतं. नरसिंह मेहता म्हणाले भोयमा भोयमे बैसीने करिये काळी वात, ये तो जाणे जगतने नाथ. तुम्ही काही कर्म करा त्याची नोंद लगेच तिथे घेतली जाते. आणि असा भगवंत शंकराचार्यांना दिसला.
निकाम कामदायकम दृगंत चारुसायकम रसाळ वेणुगायकम नमामि. आणि असा कुंजविहारी परमात्मा ज्यांच्या अंतःकरणाच्या झोपाळ्यावरती खेळत होता, काय त्यांचा अधिकार वर्णन करावा. आपण नाही वर्णन करू शकत. बरं, ते वर्णन करायला नारदांसारखा महात्माच लागतो. म्हणून भक्तिसूत्रात शेवटी लिहिलंय, तत्रापि महात्म्य ज्ञानः न विस्मृत्यापवादः तद्विहीनम जारणमिव. भक्ती कशी करावी, काय कमी भक्त होते का. पण प्रमाणं तत्र गोपिका गो इंद्रियाणी पांती ती गोपी. ज्यांनी भगवंताला आपल्या इंद्रियांना सगळा अपेक्षित असलेला रस भगवंताचाच पुरवलेला आहे, त्यांना गोपी म्हणतात. आणि अशा कथेत जो रंगून गेला त्याचा अधिकार काय असतो. भगवंत सुद्धा त्यांचा अधिकार मानतो. क्षणिक प्रसंगी भगवंताला काही झालं तर त्यांच्यामुळे भगवंताचा सगळं दुःख बरं होतं. कसं बरं होतं पुढच्या चरित्र भागात बघूया. प्रथम पद्यामध्ये अमृतराय म्हणतात, कृष्ण कथा रस रे मधुर भाऊ कृष्ण कथा रस. कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे मधुर बहु. या रस पाने संसारातून या रस पाने पाय सहज विसरे मधुर बहु. पाय सहज विसरे मधुर बहु कृष्ण कथा रस रे मधुर बहु. कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे. अमृत म्हणे हीच दवल्ली अमृत म्हणे हृदयालयी बसरे मधुर बहु. हृदयालयी बसरे मधुर कृष्ण कथा रस रे मधुर बहु कथा रस मधुर बहु कृष्ण कथा रस. हरे राम 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 हरे हरे. बोला हरे राम 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 हरे हरे. ओ हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ओ हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडरीक वरदारी श्री ज्ञानदेव राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज महारुद्र हनुमान जय जय रघुवीर
भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय मंगलम. मोरया. भगवान गोपाल कृष्णाने नारदांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, नारदा मला हृदरोग झाले. नारदांना आश्चर्य वाटलं, देवाला आणि हृदरोग. सगळ्या विश्वाचं हृदय हा, आणि याला रोग झाला. नारद म्हणाले, देवाला तुला जर हृदरोग झाला तर आमच्यासारख्याने काय करायचं. भगवान म्हणाले, तसं काय आता बोलू नको, काही ज्याच्यावरती काय करायचं याचा विचार नाही. औषध सांगा ना, तुम्ही सर्वज्ञ आहात. या रोगावरती औषध काय, मी आणतो, माझी सगळीकडे ओळख आहे, मला कोणी नाही म्हणणार नाही. मी गेलो की विचारतील, नारदा तुम्हाला काय हवंय, कोणचं औषध हवंय, होमिओपॅथीचं हवंय का ॲलोपॅथीचं हवंय, आयुर्वेदिक हवंय, मी घेऊन येतो. भगवंताने ओळखलं, याला या अहंकाराची बाधा लागली. अहंकाराची बाधा आणि झोपेची बाधा लागायला वेळ लागत नाही. अहंकाराची बाधा ही लागते ना माणसाला, ती प्रपंचात लागते, आणि झोपेची बाधा कथेत लागते. आहे औषध. काय औषध आहे, आणशील हो. आणि मजवरी प्रेम जयांचे, जयांचे मजवरी प्रेम जयांचे मजवरी प्रेम त्यांची पद धूली लाविता अंगा संगा सरशी निववी प्रियाची असे जशी सदा शिवा गंगा मजवरी प्रेम जया प्रेम जयान प्रेम जयान प्रेम जयान मजवरी प्रेम जयांचे माझं ज्याच्या माझ्यावरती यांचं अनन्य प्रेम आहे ना, त्यांच्या पायाची धूळ आण काढून लाव अंगाला, माझा दाह शांत होईल, मोकळा होईल मी. नारद म्हणाले, आत्ता औषध तरी काय, रोग केवढा, औषध काय, जा, तुला एकांतात सांगितलंय मी, हो जगाला सांगू नको. औषध देत आहेत का फक्त विचार.
मला माहिती आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे बा अंतकाळीचे कुण. बाहेर आले तो त्यांनी गलकाच केला होता. काय झालं नारदा? नारद म्हणाले मला सांगितलंय. अहो तुम्हाला सांगितलंय म्हणूनच विचारतो ना मी. आमच्याशी कशाला बोलतील आता? आम्हाला माहिती आहे ते आता कोणाशी बोलणार आहेत. आमच्याशी बोलायचं म्हणजे त्यांची दातखीळ बसते. नारद म्हणाले त्यांनी सांगितलंय की माझ्यावर ज्यांचं अनन्य प्रेम आहे अशांच्या पायाची धूळ माझ्या पांगाला लावली की माझा दाह शांत होणार आहे, रोग बरा होणार आहे. रुक्मिणी देते का तुझ्या पायाची धूळ? तू आहे ना प्रेम? ती म्हणाली प्रेम असल्याशिवाय का प्रेमपत्र लिहिलं? दे ना धूळ. नारद तुम्हाला सुद्धा कसं कळत नाही हो? एवढे बुवा तुम्ही, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. माझ्या पायाची धूळ काढून त्यांच्या अंगाला लावली तर मी नरकात नाही जाणार? हो. नारद म्हणाले हे नव्हतं मला कळलं. रुक्मिणी म्हणाली म्हणूनच तुम्ही बुवा झालात. सत्यभामेला विचारलं तू? ती म्हणाली मोठ्या बाई देत नाहीत, आमचंच काय खेटर नडलंय आता. कालिंदीला विचारलं तू? ती म्हणाली मुळीच नाही. नागनजीतेला विचारलं तू? एकही नाही ना हो, एकही नाही. प्रत्येक जणींनी म्हणायचं आम्ही नरकात गेलो तर आमचं काय व्हायचं? आम्हाला जगायचंय अजून. बाहेर आले भगवंताच्या मंदिराच्या, तो रोज जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण म्हणून टाहो फोडणारे त्या भक्तांना विचारलं तुम्ही कृष्णाचे भक्त आहात ना? हो. भक्त आहात म्हणजे काय? नारदा हो सानू भगत नती, सानू भक्त नती, हूँ तो भगत छू. ते खरं बोलतात. आम्ही म्हणतो मी भक्त आहे म्हणून आणि ते म्हणतात मी भगत आहे म्हणून. मग तुम्ही जर खरे बघतात तुमच्या पायाची धूळ देता, त्याला रोग झालेला आहे. मी फिरतोय बाहेर, मी तरी कीर्तन प्रवचन टाकून भागवत सप्ताह टाकून किती दिवस भीक मागत फिरणार? कृष्ण झाला म्हणून काय झालं? द्या ना धूळ. ते म्हणाले आम्ही धूळ दिली आणि आम्ही नरकात गेलो तर आमची वाट. देवाच्या पायाला आमची धूळ लावायची. कुठेही औषध मिळेल ना पृथ्वी लोकावरती. मग आता सगळ्यात श्रीमंत कोण? कुबेर. सगळ्यात श्रीमंत कोण? कुबेर. कुबेराकडे गेले, नारदांचं स्वागत केलं आणि नारदांना विचारलं आज नारदा इकडे कसे आलात? नारद म्हणाले असाच आलो सहज. सहज? कुबेर मनात म्हणतो सहज सोनापुरात नाही गेलात, इकडं सहज आलात. काहीतरी कारण असल्याशिवाय सध्या काही कीर्तन प्रवचन काही नाही वाटत. नारद म्हणाले हे बघ मी कामाला चाललेलो आहे. काय काम आहे? भगवान गोपाल कृष्णाला द्वारकेत असताना हृदरोग झालेला आहे आणि त्यांनी मला औषध आणायला पाठवलंय. मला पाठवलंय आणि सांगितलंय की माझ्या भक्तांच्या पायाची धूळ अंगाला लावली की रोग बरा होणार आहे. तू आहेस ना भक्त देवाचा? कुबेर म्हणाला म्हणजे काय? शंका आहे का? शंका आहे? मग दे ना पायाची धूळ काढून. कुबेराने काय सांगितलं नारदांना? झालो मी मुनी नारदा धनपती श्री शंकरांच्या कृपे, ज्याची पाय धुणी अखंड ही शिव सदा सप्रेम की हो जपे. नारदा माझी लायकी तरी आहे का हो या अर्थमंत्री पदावर बसायची? पण मला बसवलं की नाही? मी नको म्हणत असताना मला बसवलं की नाही? आणि माझ्या पायाची धूळ देवाला द्यायची? शंकरांच्या कृपेनं मी झालो कुबेर. शंकर काय म्हणतील? महामूर्खा, त्या नारदानी मागितली त्याला नव्हता उद्योग, तू दिलीस. सांगा देऊ कशी मदीय पदीची त्या माधवा मृत्तिका. कशी देऊ मी?
नारद म्हणाले ही मेडिकल स्टोअर फुकट गेलं. आता तिथून जो मोर्चा काढला, पण आता आणतो म्हणून सांगितलं होतं देवाला, रिकाम्या हाताने कसं जायचं, फजिती होईल ना. उद्या तोच माझी जाहिरात करेल. मोठा छाती ठोकपणे गेला होता, काही मिळालं नाही त्याला. आता आले, कोणाकडे आले? इंद्राकडे आले. इंद्राकडे आले. कुबेर झाला आता इंद्र. इंद्राला विचारलं असा असा झालेला आहे भानगड द्वारकेमध्ये, तुझ्या पायाची धूळ देतो का? इंद्र म्हणाला नारदा मला तुमचा माझा इतिहास तुम्हाला माहिती आहे की नाही? नारद म्हणाले इतिहास भूगोल सगळं तुझं मला माहिती आहे. माझ्या हातून मागे एक कर्म घडलं होतं. नारद म्हणाले मला पाठ आहे ते सगळं. मागे कामांधतेने जव शचीपतीने भ्रष्ट केले सतीला, झाली पाषाण रूपे. तिचा काही अपराध नव्हता, पण माझीच घाणेरडी वासना तिच्यावर बसली आणि मी तिला भ्रष्ट केलं आणि नवऱ्याच्या शापाला कारणीभूत झाली. पण शाप तरी काय मिळाला? या आश्रमाच्या आजूबाजूला हे जसे कंकर आहेत की नाही, अशी होऊन राशी. पण ज्या वेळेला प्रभू येतील आणि तू त्यांच्या पायाला लागशील ना, त्यावेळेला तुझा उद्धार होईल. मग अशा ज्यांच्या पायाच्या धुळीचा अधिकार त्या नारद त्या देवाला माझ्या पायाची धूळ काढून द्यायची म्हणजे केवढं महत्पाप. नारद म्हणाले हा इंद्र हुशार आहे. हा इंद्र हुशार आहे. ती झाली की नाही मुक्त, आणि मला छिद्र पडली ना अंगावरती. अहल्याशिला राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य हो दिगेल. असा जे चरणांचा अधिकार आम्ही धूळ द्यावी. नारद म्हणाले हेही गिराईक वाया गेले. शंकरांकडे आले कैलास पर्वतावरती. भोलानाथ, बडा देव, महादेव, सब देवन का बाबा, असा असा द्वारकेत प्रकार घडलाय. देवाच्या अंगाला दाह सुटलाय, हृदरोग झालाय. त्याला तो म्हणाला पायाची धूळ मिळाली तर माझा रोग बरा होईल. आपण आहात ना देवाचे भक्त? ते म्हणे मी रोज त्यांचंच नाव घेतो, एकही क्षण नाव घेतल्या माझं जात नाही. आणि अशा देवाला माझ्या पायाची धूळ द्यायची, तुला तरी कसं वाटतं? तू सांग. त्याच्याच गळ्यात पडले ते. नारद म्हणाले तुम्ही म्हणता त्याच्यात तथ्य आहे. नारद म्हणतात इथेही नाही मिळालं. इंद्राकडे गेले, चंद्राकडे गेले, कुठे 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 हिंडून सुद्धा ती भक्ताच्या पायाची धूळ मिळेना. परत आले तो भगवान वाटच बघत होते आणि विचारत होते आलास का रे बाबा, लवकर ये लवकर ये लवकर ये, किती वाट बघतोय तुझी मी. मिळाली का रे धूळ, मिळाली का? नारद म्हणाले नाही मिळाली. हे सांगायला का आलास मला तू? तुझी ओळख होती ना सगळीकडे, बुवा ना तू, तुला धूळ नाही मिळाली? नारद म्हणाले नाही मिळाली ना. मग आता कुठे मिळेल ते सांगा ना. आणि भगवान नारदांना सांगतात सांगू कुठे मिळेल, कुठे मिळेल सांगू, सांगा ना देवा, सांगू सांगू किती वेळ करतात तुम्ही. थकलासी नारदा परी, हात पोरग थकलं ग माझं हिंडू हे. थकलासी नारदा परी, एके वेळीच गोकुळी जाच. काच हिरा निवडाया गोपींना प्रश्न हा करी साच. गोकुळात जा आणि गोपींना सांग अशी अशी परिस्थिती आहे. नारदा क्षणाचा विलंब न लावता तुला त्या धूळ काढून देतील, जा लवकर जा आता. नारद म्हणाले बरं झालं ठिकाण कळलं, पायपीट टळली.
आणि निघाले. गोकुळच्या रस्त्यावरती नारद गोकुळात प्रवेश करणार एवढ्यामध्ये काय दिव्य अनुभव आहे तिथे. कृष्ण कृष्ण चिमण्या शुक बोलती, वृक्ष पुष्प फल पल्लव डोलती, पाहुनी हरिपदांकित तिला, देह तो धरणीवरी टाकिला. सगळीकडनं आवाज येतोय कृष्ण 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 कृष्ण. नारद म्हणाले मी एकटाच भजन करतोय पण आवाज एवढा केवढा. कोण भजन करत होत? त्या वृक्षांवरती पक्षी बसले होते ना, ते किलकिलाट नव्हते करत, कृष्ण 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 भजन. पाहुनी हरिपदांकित ते केला. त्या धरणीवरती लोळायला सुरुवात केली. गडावडा गडा गडावडा गडावडा. गोकुळामध्ये आले. तो आज शरद पौर्णिमेचा दिवस होता, रास पौर्णिमेचा दिवस होता आणि आनंदी आनंद चालला होता. सगळ्या गोपींनी राधेला कृष्ण बनवलं होतं आणि फेर धरून नाच करत होत्या राधेच्या भोवती. मध्ये कृष्ण जसा भगवान उभा राहायचा ना, तसा त्या राधेला कृष्ण स्वरूप देऊन उभं केलं. राधा कृष्णच आहे हो, बिना राधे कृष्ण आधे. भक्तिशास्त्राचं आराध्य दैवत रुक्मिणी पांडुरंग नाहीये, राधा कृष्ण आहे. आणि प्रत्येक गोपी त्या राधेकडे बघते, कृष्णाचं मुखकमल बघते आणि भगवंताला सांगते प्रभू ये ना ये ना ये ना. एका सुंदर पदामध्ये फार सुंदरच वर्णन केलंय. थोडंसं म्हणतो बरं. सावरे आई जय ओ सावरे, आई जय ओ सावरे. शाबास माऊली. सावरे आई जय ओ सावरे, आई जय ओ सावरे, आई जय ओ सावरे, आई जय ओ सावरे. पदच असा आहे, ठेकाच असा आहे ना की नाचावंसंच वाटतं. जमुना किनारे मुरादा, जमुना किनारे मोरा गाव, मोरा गाव, मोरा गाव, मोरा गाव. सावरे आई जय ओ सावरे. जमुना किनारे मेरी, जमुना किनारे मेरी, जमुना किनारे मेरी ऊंची हवेली. मैं फिर भी गोपिका नवीली, राधा रंगीली मेरो नाम, राधा रंगीली मेरो नाम, मेरो नाम, मेरो नाम, मेरो नाम. सावरे आई जय ओ सावरे, आई जय ओ सावरे. जमुना किनारे मोरा गाव, मोरा गाव, जमुना किनारे मोरा गाव. सावरे आई जय ओ सावरे, सावरे आई जय ओ सावरे, आई जय ओ. प्रत्येक गोपी सांगते भगवान या ना, आम्ही तुमच्याकरता आसुसलेलो आहोत, अशी तुमची पूजा करीन, असं स्नान करीन, असं जेवू घालीन. तुम्हाला माखन मिश्री आवडते ना, ती मी आणलेली आहे बरं. आणि प्रत्येक गोपी त्या माखन मिश्री देवासमोर असं करून, हात देऊन, घरून धरून धरून देवाला प्रार्थना करत होती. तू खाय बा साखर लोणी माझी आबाळा, तू खाय बा साखर लोणी. बाल मुकुंद खातो लोणी, कौतुक पाहे नंद राणी, भरुनी डोळा तू खाय बा साखर लोणी.
देवाला अशी देवाला बोलवायला लागतं होतं तर येतो. ते बोलवण्यात सुद्धा प्रामाणिकपणा असायला. लोग कहते हे भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों के विषय से हटाते. आणि आता प्रत्येक गोपीजवळ परमात्मा दिसायला लागला. दिव्य रास झाली. आणि नारद म्हणतात याला सगळीकडेच परमेश्वर दिसतो, मला कुठंच दिसतो. लोटांगण घातलं आणि विचारलं नारदा का आला तो. नारदाने सांगितलं देवाला हृदरोग झालाय. आणि भगवान म्हणाले माझ्या भक्ताच्या पायाची धूळ जर माझ्या अंगाला लावली तर माझा रोग बरा होणार आहे. गोपी हसल्या सगळ्या. नारद म्हणाले हसलात का. नाही, त्याचा नटखटपणा अजून संपला नाही म्हणून हसलो. म्हणजे काय झालं. गोपी म्हणतात नारदा एक प्रश्न विचारू. अहो भजन भूषणा मुनिजनेश्वरा नारदा, करीत तुम्ही कीर्तने भटकता मही सदा. असेल तुमचे जरी प्रभुवरी खरे प्रेमही, तुम्हास पडली कशी पदरजास साऊणी मही. अहो भजन भूषण. मागे पदव्या लावतात ना कीर्तन भूषण, कीर्तन चौचाल चंद्रिका, कीर्तन रत्न, कीर्तनाचार्य, हरिभक्ती परायण. एक जरी पदवी नाही लावली तरी संचालकांच्या वरती खटले भरता की नाही. मग असे जर तुम्ही आहात सगळीकडे फिरताना भागवत सप्ताहाचे रतीब घालत, कीर्तन करत, भजन करत, टाळ कुटत, मग तुम्ही तुमच्या पायाची धूळ काढे काढून देवाच्या अंगाला लावलीत, तिथल्या तिथे बरं झालं असतं ना. नारद म्हणाले हे नव्हतं लक्षात आलं, म्हणूनच तुम्हाला देवाने इतकं फिरवलं. हे ज्याच्या लक्षात येत नाही त्याला देव 84 लक्ष योनी फिरवत असतो. आणि हे ज्याच्या लक्षात येतं आचिरेणादि गच्छती, तात्काळ तिथे मोक्ष. ही धूळ घ्या. नारद म्हणाले आपल्याला काही अजून रोग झालेला नाही, बघूया तरी काय याचा दिव्य औषधीचा उपयोग आहे, तो गुण आहे. तो धूळ घेतली, आपल्या छातीला लावली. तो त्या गोपीने हात धरला आणि विचारले हे चोरा, हे तुझ्या करता दिलेलं नाही, हे ज्याच्या करता दिले त्याच्या करता घेऊन जा. वाण्याने पुडी साखरेची बांधून दिली की पोरानं वाटेत सोडायची नसते, एवढंही कळत नाही तुला बुवा असून. नारदाने ती धूळ घेतली. ती धूळ नव्हती हो, गोपींचं अनन्य प्रेम. नारदांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत आहेत आणि नारद म्हणतात वंदे नंद स्त्रीणाम कृष्णपादांबुजाश्रया यांसा हरिकथात भोवम. पुन्हा ती भुवनत्रयम मारे यांच्या स्मरणानं त्रिभुवन पावन होतं असा ज्यांचा अधिक. आणली ती धूळ. मिळाली का. हो मिळाली. मग आता तूच लाव ना, तूच लाव. भगवान म्हणतात माझा हृदरोग बरा होईल आणि तुझी वासना संपेल. नारदाने विचारलं देवा आता तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, इतकी तुमची कासाविस्ता घालवण्याचं सामर्थ्य ज्या औषधात आहे, त्या गोपींच्या पायाच्या धुळीला इतकी ताकद, इतकी शक्ती कशामुळे प्राप्त झाली. भगवान म्हणतात त्याला एकच औषध आहे, कलौतत हरी कीर्तनात. माझं नामस्मरण, माझं संकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, हे एवढं एकच औषध आहे. जो करतो त्याच्या पायाची धूळ मी मस्तकाला लावतो. नारदा लक्षात ठेव, ही धूळ नाही. शंकरांचा दाह जसा अंगाला चंदन चिता भस्मलेपन करून दाह शांत होतो, तसा माझा दाह
या गोपींच्या धुळीनं शांत झाला. म्हणून आजपासून मी या वस्तूला नाव ठेवलंय, या दिव्य औषधीला नाव ठेवलंय गोपीचंदन. म्हणून वैष्णव लोक मस्तकाला टिळा लावतात, गळ्यात तुळशीची माळ घालतात, द्वादश मुद्रा लावतात. त्या गोपीचंदनाचा एवढा प्रभाव असतो की वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामी उपजे आवडी. सुख घडी घडोघडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. आणि अशा नामाचा अधिकार, ते नाम कसं आहे याचा विचार तिसऱ्या भागात करूया. आणि एका नामधारकाचा असं अलौकिक चरित्र आपण ऐकूया. कदाचित मी खात्रीनं सांगत नाही, पुण्यातले श्रोते बहुश्रुत आहेत माहिती आहे, आणि त्यांच्याकडे अहंकार करून चालत नाही बुवा लोकांनी. ते सांगतात 56 बुवा ऐकलेत आम्ही. तसं पुण्यातले साथीदार म्हणतात की नाही, हे नाही 50 बुवा वाजवलेत. पण थोडंसं गोड चरित्र आपल्यासमोर माझ्या गुरुजींनी केलेलं आहे म्हणून ठेवतो. आपण ते ऐकूया. तिसऱ्या भागामध्ये भगवान अमृतराय महाराज म्हणतात, अशी भगवंताची कथा ज्याच्या जीवनात येते तो संपन्न होतो. कृष्ण कथा रस दे मधुर बहु, कृष्ण कथा रस दे. अमृत म्हणे हीच वल्ली हृदयांतरी पसरे, मधुर बहु कृष्ण कथा रस, मधुर बहु कृष्ण कथा रस, मधुर बहु कृष्ण कथा रस रे, कथा रस रे, कथा रस रे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. जय जय रघुवीर भगवान गोपाल कृष्ण महाराज. गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज. मंगलमूर्ती. हरये नमः, हरये नमः, हरये. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.